शुभ सकाळ मित्रांनो. आपण आज निघालो आहोत सह्याद्रीच्या डोंगर रांगेमधील दुर्गरत्न ब्रह्मगिरी आणि त्याला जोडूनच असलेला दुर्गभंडार या किल्ल्याच्या सफरीवरती. या किल्ल्याची उंची साधारणपणे समुद्र सपाटीपासून 1295 मीटर उंच आहे. या किल्ल्याची निर्मिती साधारणपणे सातवाहनकालीन दिसून येते. साधारणपणे 12व्या शतकात या किल्ल्याची निर्मिती झालेली आहे. आपण आता पोहोचलो आहोत ते त्र्यंबक दरवाजाजवळ आणि या त्र्यंबक दरवाजाच्या कातळकड्यांमधील जो काही प्रवास आहे हा एक अवर्णनीयच असा अनुभव आहे. या ठिकाणी मात्र आपल्याला आपली बॅग सांभाळून न्यावी लागते, कारण हनुमानाचे भक्त या ठिकाणी आपल्याला खूप बघावयास मिळतात आणि त्यापासून आपण स्वतःची सुटका करून या कातळकड्याच्या भिंती चढून वरती पोहोचतो. या ठिकाणी आपल्याला ब्रह्मगिरीवरील निसर्गाचा आस्वाद घेता येतो. या पठारावर पोहोचताच आपले लक्ष वेधून घेतो तो म्हणजे दुर्गरत्न हरिहर. नाशिक जिल्ह्यातील पायऱ्यांसाठी प्रसिद्ध असलेला हा दुर्गरत्न. ब्रह्मगिरीचे निसर्ग सौंदर्य निहाळून आपण वळतो ते शिवजटा मंदिराकडे. या ठिकाणी प्रत्यक्ष शिवाने जटा आपटून गंगेचा उगम झाला अशी आख्यायिका सांगितली जाते. चला तर मग या गंगेचे आपण या ठिकाणी दर्शन घेऊया. ओम नमः शिवाय. शिव शिव शंभो, हर हर शंभो. इकडे पुढे अशा हात पुढे पेच नाही हातांतरावर धकरा अशात पुढे पेच नाही हातांतरावर हातला जोडे ना म्हणा रूपाक्ष ईश्वरूप सदाशिव शरण भौतिशिव कर्मकर हरशंकर महादेव ईशुषा अमरबल्ला नीलकंठ परमात्मा कासवासी कालभैरव मोठी कन्या महादान एकबिल्व ब्रह्म विष्णू शिवार्पण आतला वाशे म्हणा गतम पाप गतम दुःख दारिद्र्य नेमिसे आगता सुख संपत्ती तव दर्शन अखंडित लक्ष्मी पात्रस्तु मित्रांनो, शिवशंभू आणि गोदावरीच्या उगमस्थानाचे दर्शन घेऊन त्याच्या पाठीमागून जी सरळ पायवाट निघते ती थेट आपल्याला दुर्गभंडार या किल्ल्यावरती घेऊन जाते. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा दुर्गभंडार, याचा इतिहासही सुवर्ण अक्षरांनी लिहावा असाच आहे. शिवाजी महाराजांनी जानेवारी इसवी सन 1664 मोघल साम्राज्यातील अतिश्रीमंत शहर सुरत या सुरतेवर हल्ला करून जी लूट आणली ती लूट ठेवण्यासाठी महाराजांनी या किल्ल्याची पसंती केली होती मित्रांनो. तर असा हा
निसर्ग सौंदर्याने आणि इतिहासाने नटलेला किल्ला, या किल्ल्याचे आपण आज साक्षीदार झालो. चला तर मग या किल्ल्याची वैशिष्ट्य असलेल्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्या बघूया. हाच तो पायरी मार्ग जो शत्रूला बाहेरून दिसणार नाही. आणि या पायरी मार्गाने आतमध्ये गेल्यानंतरचा जो आनंद आहे मित्रांनो, हा अवर्णनीय असाच आहे. चला तर मग या पायरी मार्गाचा आनंद घेऊया. ब्रह्मगिरी डोंगर रांगेमधून वैतरणा नदी, अहिल्या नदी आणि गोदावरी नदी या नद्यांचा उगम होतो. वैतरणा पश्चिम दिशेने खाली उतरते आणि अरबी समुद्राकडे जाते, तर गोदावरी पूर्व दिशेने जाऊन आंध्र प्रदेशामधून राजमहेंद्री या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते, तर अहिल्या नदी ही सरळ पश्चिमेकडे वाहत जाते. तर अशा या निसर्ग सौंदर्याने नटलेल्या किल्ल्यांना आणि त्यांच्या इतिहासाला आपण नक्की उजाळा दिला पाहिजे आणि हा निसर्ग, हे सौंदर्य डोळ्यात नक्की साठवले पाहिजे.